सांगली महापालिकेच्या कंत्राटी महिला कर्मचारी वंदना कांबळे यांचा सेवा बजावताना मृत्यू। सांगली महापालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या वंदना कांबळे यांचा प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपली सेवा बजावत असताना वयाच्या 55व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला। गेल्या 35 वर्षापासून सांगली महापालिकेत ते कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या। त्यांच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं। वंदना कांबळे यांच्या वारसांना सांगली महापालिकेकडून तात्काळ 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी। तसेच सध्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावं अशी मागणी शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख व अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महामंत्री, शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग, इमॅन्युअल मद्रासी, अरुण कुमार तेरदाळे, अशोक सकटे, रामा कांबळे, सुब्राव मोहिते, सुनील मोहिते, शीतल कुमार कांबळे, याकूब मद्रासी, मंगेश भोसले आदी कर्मचारी उपस्थित होते। पालिकेकडील बदली कर्मचारी वंदना अनिल कांबळे ही प्रभाग 15 मध्ये आपली सेवा बजावत असताना त्याचं त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे, त्याला मृत्यू आलेला आहे। आज आमची शिवसेना सांगली जिल्हातर्फे तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर या ट्रेड युनियनच्या माध्यमातून महानगरपालिकेला आमची मागणी आहे की त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची तातडीनं मदत त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे। तसेच त्यांच्या वारसापैकी एक वारस त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कायम कर्मचारी म्हणून घेतलं पाहिजे। वंदनाताईची इच्छा होती, ती 35 वर्ष त्या ठिकाणी बदली कामगार म्हणून काम करत होती। महानगरपालिकेमध्ये तिची इच्छा होती कायम व्हावी, परंतु ती इच्छा आज त्याच्या संकटच त्या ठिकाणी गेलेली आहे। असेच सर्व बदली कर्मचारी आमचे काम करत आहेत, त्या ठिकाणी 35 वर्ष काम करत आहे। अनेक कर्मचारी त्या ठिकाणी अशी वेदना घेऊन, अशी व्यथा घेऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत, त्यांचं मृत्यू होत आहे। आता 1000च्या वरती बदली कामगार होते, आता फक्त 313 बदली कामगार या महानगरपालिकेत उरलेले आहेत। त्यांची प्रतीक्षा आता किती त्यांनी अंत बघायचा आणि महानगरपालिकेनं पण किती अंत त्यांचं बघायचं, की त्यांना आमची मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर या सर्व्हिसमध्ये त्यांच्या नोकरीला कायम करावं, अशीच मी या ठिकाणी मागणी करतो।